Hello students, welcome back again. Subject Science and Technology Part 2, Standard 10. Topic 3, Life Processes in Living Organism Part 2. In that, today we will see sexual reproduction in plants. Flower is the structural unit of sexual reproduction in plants. So let us see structure of flower. Flower consists of 4 floral whorls as calyx, corolla, androecium and gynoecium, arranged in sequence from outside to inside. Androecium and gynoecium are called essential whorls because they perform the function of reproduction, whereas calyx and corolla are called accessory whorls because they are responsible for protection of inner whorls. First part, calyx, it is outermost part. Members of calyx are known as sepals. These are green in color and these are protective, keep all the parts safely covered during bud condition. सर्वात बाहेरील मंडल म्हणजेच भाग त्याला कॅलेक्स असे म्हणतात. कॅलेक्समधील प्रत्येक युनिटला सेपल्स म्हणतात. याचा रंग हिरवा असतो आणि फूल जेव्हा कळी अवस्थेत असतं तेव्हा आतील भागांचे म्हणजे अँड्रोशियम आणि गायनोशियमचे संरक्षण करण्याचे काम कॅलेक्स करतात. नेक्स्ट पार्ट, करोला. मेंबर्स ऑफ करोला आर नोन ॲज पेटल्स अँड दीज आर हॅव्हिंग व्हेरियस कलर इन डिफरंट फ्लॉवर्स. फंक्शन ऑफ दीज करोला इज टू अट्रॅक्ट इन्सेक्ट्स फॉर पॉलिनेशन. कॅलेक्सच्या आतील भाग म्हणजे करोला होय. करोलामधील प्रत्येक मेंबर्सना पेटल्स असे म्हणतात आणि या पेटल्सचे रंग वेगवेगळ्या फुलामध्ये वेगवेगळे आढळून येतात. इन्सेक्ट्सना अट्रॅक्ट करून घेण्याचं काम हे पेटल्स करत असतात. नेक्स्ट पार्ट इज अँड्रोशियम. मेंबर्स ऑफ द अँड्रोशियम आर नोन ॲज स्टेमिन्स. स्टेमिन इज अगेन डिवायडेड इंटू 3 पार्ट्स, फिलामेंट, अँथर and 4 locules which contains pollen grains. Stamen is the male reproductive organ. Inside the locules, pollen grains are formed by meiosis. Anther disperse the pollen grains out at the proper time. And to produce pollen grains is the function of androecium, and these pollen grains produces male gametes. करोलाच्या आतील भाग म्हणजे अँड्रोशियम. अँड्रोशियमच्या प्रत्येक मेंबरला स्टेमिन्स असे म्हणतात. स्टेमिनचे पुन्हा 3 भागात विभाजन होते, फिलामेंट, अँथर आणि लोक्युल्स. स्टेमिन हा फुलामधील मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे. अँथरमधील लोक्युल्समध्ये मिओसिस प्रोसेसने पोलन ग्रेन्स तयार होतात आणि योग्य वेळ येतात अँथर्स हे पोलन ग्रेन्स डिस्पर्स करतात आणि याच पोलन ग्रेन्सपासून मेल गॅमेट्स तयार होतात. Next, an innermost part is known as gynoecium. Members of the gynoecium is known as carpels. Carpel is again divided into 3 parts, ovary, style and stigma. Ovary contains 1 or many ovules. Style joins the ovary and stigma is the tip of the style. Carpel is female reproductive organ. By meiosis, embryo sac is formed in each ovule. It has haploid egg cell and 2 haploid polar nuclei. Gynoecium, that is carpels, produce ovules which forms the female gametes. फुलाचा सर्वात आतील भाग म्हणजे गायनोशियम. गायनोशियममधील प्रत्येक मेंबरला युनिटला कार्पेल्स असे म्हणतात. कार्पेल्सचे पुन्हा 3 भाग पडतात, ओहरी, स्टाईल आणि स्टिग्मा. ओहरीमध्ये 1 किंवा अनेक ओव्ह्यूल्स असतात. ओहरी आणि स्टिग्माला जोडणाऱ्या भागाला स्टाईल असे म्हणतात आणि स्टाईलच्या टोकालाच स्टिग्मा असे म्हणतात. मिओसिस प्रोसेसने ओहरीमध्ये ओव्ह्यूल्स तयार होतात. त्यामध्ये 1 हॅप्लॉइड एग सेल असते आणि 2 हॅप्लॉइड पोलार न्यूक्लियाय असतात. कार्पेल्स ओव्ह्यूल्स तयार करतात आणि हे ओव्ह्यूल्स फिमेल गॅमेट्स तयार करतात. नाऊ वी विल सी हाऊ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स टेक्स प्लेस. Sexual reproduction in plants carried out in 3 steps.
First, pollination, second, fertilization, and third, germination. First, pollination. Transfer of pollen grains from anther to stigma is called as pollination. Pollination occurs with the help of two types of agents. First, abiotic agents, example wind and water. Second, biotic agents, insects and other animals. स्टेमिनवरील अँथरमधील पोलन ग्रेन्स कार्पेल्सच्या स्टिग्माकडे जाण्याच्या प्रक्रियेला पॉलिनेशन असं म्हणतात आणि हे पॉलिनेशन काही कीटक, वारा, पाणी यांच्यामार्फत घडून येतं. वारा, पाणी हे अबायोटिक एजंट्स आहेत, तर कीटक आणि काही इतर ॲनिमल्स हे बायोटिक एजंट्स आहेत. देअर आर two types of pollination, self pollination and cross pollination. First, self pollination. Pollination involves only one flower or two flowers born on same plant is called as self pollination. एकाच फुलामध्ये किंवा एकाच झाडावरच्या दोन फुलामध्ये जर पॉलिनेशन झालं तर त्याला सेल्फ पॉलिनेशन असं म्हणतात. पॉलिनेशन विच टेक्स प्लेस in the two flowers of different plants of same species is called as cross pollination. आणि जेव्हा पॉलिनेशन एकाच जातीच्या दोन भिन्न वनस्पतीवरील फुलामध्ये घडून येते तेव्हा त्यास क्रॉस पॉलिनेशन असं म्हणतात. सेम स्पेसीज म्हणजे एकच प्रजाती, एकच जात, म्हणजे जास्वंदीच्याच फुलामध्ये पॉलिनेशन घडतं आहे, पण ही दोन फुलं ही दोन वेगवेगळ्या रोपट्यावरची, दोन वेगवेगळ्या झाडावर आलेली फुलं आहेत, त्याला क्रॉस पॉलिनेशन असं म्हणतात. सेकंड स्टेप, फर्टिलायझेशन. इन पॉलिनेशन पोलन ग्रेन्स फॉल्स ऑन स्टिकी स्टिग्मा अँड जर्मिनेट्स. अ लॉंग ट्यूब अँड टू मेल गॅमेट्स आर फॉर्म. द पोलन ट्यूब कॅरीज मेल गॅमेट्स. Pollen tube reaches embryo sac via style. Tip of the pollen tube bursts and two male gametes are released in embryo sac. One male gamete unites with the egg cell to form zygote. This is fertilization. Second male gamete unites with the polar nuclei and endosperm is formed. As two nuclei participate in this process, it is called double fertilization. पॉलिनेशनमध्ये पोलन ग्रेन्स स्टिग्मावरती पडतात आणि स्टिग्मा स्टिकी बनतो आणि पोलन ग्रेन्स जर्मिनेट होतात. या जर्मिनेशनमध्ये दोन मेल गॅमेट्स आणि पोलन ट्यूब तयार होते. हे दोन मेल गॅमेट्स आणि पोलन ट्यूब एम्ब्रियो सॅकपर्यंत पोहोचतात. एम्ब्रियो सॅकमध्ये ही पोलन ट्यूब बस्ट होऊन मेल गॅमेट्स रिलीज होतात. एक मेल गॅमेट्स एक सेल बरोबर युनाईट होतो आणि दुसरा मेल गॅमेट पोलार न्यूक्लियाय बरोबर युनाईट होतो. असे दोन न्यूक्लियाय इन्व्हॉल्व असल्यामुळं याला डबल फर्टिलायझेशन असं म्हणतात. थर्ड स्टेज, जर्मिनेशन. द डेव्हलपमेंट ऑफ न्यू प्लांटलेट फ्रॉम झायगोट आफ्टर फर्टिलायझेशन इज कॉल्ड जर्मिनेशन. आफ्टर फर्टिलायझेशन ओव्ह्यूल डेव्हलप्स इंटू सीड अँड ओव्हरी इंटू फ्रूट. Seeds from broken fruits fallen upon the ground start germinating if they get favorable conditions. Development takes place due to the food stored in the endosperm of seed. Thus, sexual reproduction in plants complete through three stages: pollination, fertilization, and germination. Next point, types of flowers: bisexual, unisexual, pedicellate and sessile flowers. First, bisexual flowers. Flowers which has both androecium and gynoecium is called as bisexual flower. ज्या फुलामध्ये अँड्रोशियम आणि गायनोशियम म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन दोन्ही असतात अशा फ्लॉवर्सना बायसेक्शुअल फ्लॉवर्स असे म्हणतात. एक्झाम्पल आहे हिबिस्कस. नेक्स्ट, युनिसेक्शुअल फ्लॉवर्स. Flowers with either androecium or gynoecium are called as unisexual flower.
Types of unisexual flowers are male flower and female flowers. Flowers with only androecium are called male flower and flowers with only gynoecium are called as female flower. Example, papaya. In male flower, only androeciums are present and in female flower, only gynoecium is present. Next, pedicellate flowers. Flowers having stalk are called as pedicellate flowers. Stalk means देठ असणाऱ्या फुलांना pedicellate flowers असे म्हणतात. Next, sessile flowers. Flowers without stalk are known as sessile flowers. देठ नसणाऱ्या फुलांना sessile flowers असे म्हणतात. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब शेजारील बेल आयकॉनही प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. थँक्यू.